तुम्हाला? 2003 मध्ये माझ्या मिसेसला मल्टिपल स्क्लेरोसिस नावाचा आजार झाला आणि खूप अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की वाढतं तापमान आणि प्रदूषण यामुळं हा आजार वाढतो. तर मग विचार केला की यावर काय उपाय करायचा. आपण सध्या उपचार घेतला, आता आजार बरं झालं, म्हणजे तिला दिसणं बंद झालं होतं अचानक मल्टिपल स्क्लेरोसिसमुळं. मग आता उपचार घेतला, बरं झालं, पुन्हा 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 अटॅक येत गेले. दर 8 महिन्यांनी 6 महिन्यांनी अटॅक येत होते. मग अभ्यास केला, सखोल अभ्यास केल्यानंतर कळलं की वाढतं तापमान, प्रदूषण, मग यावर काय उपाय करायचा. आपल्याला झाला, इतरांना होऊ नये म्हणून मग याच्यासाठी आम्ही झाडं तयार करणे आणि लोकांना मोफत झाडं वाटणे आणि प्रदूषण मग टाळायसाठी काय करायचं. तर मग स्पेशली प्लॅस्टिकचं प्रदूषण खूप जास्त प्रमाणात होतं. तर प्लॅस्टिकचं प्रदूषण टाळण्यासाठी काय करायचं, सिंगल यूज प्लॅस्टिक टाळायला पाहिजे. मग त्याच्यासाठी लोक ज्यांच्या हातात कॅरी बॅग दिसेल प्लॅस्टिकची त्यांना रिक्वेस्ट करायचो की वापरू नका. मग लोक म्हणायचे काय वापरायचं, मग ते नाही वापरायचं. तर मग आम्ही त्यावर उपाय शोधला की आमच्याजवळ जे जुने पडदे, साड्या, बेडशीट जे काही होते ते घरीच आम्ही दोघे नवरा बायको कापडी पिशव्या शिवायचो आणि लोकांना मग त्यांनी म्हटलं की नाही आहे, मग आमच्या मग ही घेऊन जावा. असं करत करत आतापर्यंत आम्ही 42,000 कापडी पिशव्या वाटलेल्या आहेत इतक्या वर्षामध्ये. म्हणजे 2011 पासून आम्ही अकोल्यात आहोत, तेव्हापासून आम्ही इथं 42,000 कापडी पिशव्या वाटलेल्या आहेत. आणि दरवर्षी आम्ही 2-2.5 हजार रोपं तयार करतो. आम्ही एक प्लॅस्टिक बँक सुरू केली, एक सीड बँक सुरू केली. प्लॅस्टिक बँकेमध्ये आम्ही दुधाच्या पिशव्या, तेलाच्या पिशव्या किंवा किराण्याच्या ज्या काही जाड पिशव्या असतात त्या गोळा करायच्या आणि सीड बँकेमध्ये जे काही आपण फळं खातो घरी, त्यांचे सीड्स बाहेर न फेकता आम्हाला आणून द्या बा, असं गोळा करतो. तर दरवर्षी आम्ही असं सीड बँक आणि प्लॅस्टिक बँकेच्या माध्यमातून 2-2.5 हजार रोपं तयार करतो आणि दरवर्षी मोफत वाटतो. आणि आनंद असा वाटतो की लोक फीडबॅक देतात की मागच्या वर्षीचं झाड आता एवढं मोठं झालेलं आहे म्हणून. खूप आनंद होतो या गोष्टी. सर, तुम्हाला सांगायला आम्हाला आनंद होतो की जे हे आम्ही प्रोजेक्ट सुरू केलेला आहे की कापडी पिशव्या लोकांमध्ये वाटतो की लोकांनी कॅरी बॅग वापरू नये याकरिता. तर तुम्हाला सांगायचं वाटतं की आता हे जे मॉर्निंग वॉकला लोक जातात, इथून जातात आणि खाली हाताने जातात आणि तिकडे फळवाले वगैरे बसलेले असतात, त्यांच्याकडनं फळं घेतात आणि कॅरी बॅग घेऊन यायचे. तर जेव्हापासून आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे तर 30 ते 35% लोकांमध्ये फरक पडलेला आहे. आणि कधी कधी तर इतकी मजा येते की ते आम्हाला बघतात आणि समजा एखाद्या वेळेस विसरले घरून कापडी पिशवी आणायला आणि कॅरी बॅग त्यांच्याजवळ असली तर ते कॅरी बॅग लपवतात लिटरली आम्हाला बघून. तर आम्हाला ह्याचं हे वाटतं की चला, त्यांना काही तर जाणीव झाली की आपण कॅरी बॅग घेतलेली आणि चुकीचं काम केलेलं, आणि ते दुसऱ्या दिवशी कापडी पिशवी घेऊन येतात, आम्हाला दाखवतात की बघा आम्ही आता कापडी पिशवी आणलेली आहे म्हणून. तर हा फरक पडतो आहे. आणि हे करता करता आम्हाला अजून लक्षात आलं की आपण कॅरी बॅग साठी तर करतोच आहे, परंतु हा जो डिस्पोजेबलचा कचरा आहे सगळीकडे वाढतो आहे. सगळीकडे भंडारे होतात, आपल्या अकोला शहरामध्ये तर खूपच भंडारे होतात. आणि दुसऱ्या दिवशी जे दृश्य बघायला मिळतं की सगळीकडे कचराच कचरा झालेला आहे, ते बघून आम्हाला खूप दुःख व्हायचं. मग आम्ही याच्यावरती काय उपाय करायचा म्हणून तर आमचं माय वसुधा विकास ग्रुप आहे, त्यामार्फत आम्ही सगळ्यांनी म्हणून ठरवलं आणि काही स्टीलचे प्लेट्स आम्ही आणले. सुरुवातीला 300 प्लेट्स आणले आणि आपण लोकांना देऊन बघूया. आणि मग ते लोक घेऊन जायचे, वापरायचे, फक्त त्यांना आम्ही निशुल्क द्यायचो की वापरा, स्वच्छ धुवून फक्त परत करा आम्हाला, एवढंच. त्यांच्याकडून आम्ही काही चार्जेस घेत नव्हतो. तर मग त्यांना इतका छान रिस्पॉन्स मिळाला की आज 300 ताटांचे आमच्याजवळ 1000 ताटं झालेले आहेत. लोक आणून पण देतात आम्हाला की आमच्याकडून ठेवा म्हणून, हे ताटं तुम्ही वापरायला देताय लोकांना निशुल्क. तर आणि त्याच्यामुळे खूप आतापर्यंत आमचा 1.25 लाख पर्यंत जवळजवळ 1.25 ते 1.5 लाख कचरा आम्ही वाचवलेला आहे. रोजचे भंडारे होतात, 500-500, 1000-1000 लोकांचे भंडारे होतात, ते लोक घेऊन जातात. सकाळी एक भंडारेवाले तर संध्याकाळी दुसरे भंडारेवाले घेऊन जातात. काही छोटासा बर्थडेही असला, कार्यक्रमही असला तरी घेऊन जातात. 25-50 तेवढाही डिस्पोजेबल वाचला तरी खूप आहे, असा विचार करून आम्ही सुरू केलं होतं. पण त्याला खूप ट्रिमेंडस रिस्पॉन्स आहे आणि आपल्या अकोलेकरांनी त्याला खूप छान प्रतिसाद देऊन आणि एवढा कचरा वाचवण्यात आम्हाला यश आलेलं आहे आणि इट इज स्टील गोइंग ऑन, सुरू आहे.